नमस्कार मित्रांनो, जमिनीची वाटणी म्हणजे खाते वाटप कसे करायचे, हरकत असल्यास काय करावे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. जमिनीचे खाते वाटप म्हणजे एकत्रित नावावर असलेली जमीन वेगवेगळ्या वारसांमध्ये कायदेशीर पद्धतीने विभागून त्यांचे स्वतंत्र खाते सातबारा उतार्या तयार करणे होय मित्रांनो. ही प्रक्रिया महाराष्ट्रात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 व वारसा कायद्यानुसार केली जाते. तर मित्रांनो, खाते वाटप म्हणजे काय? एका सातबारा उतार्यावर जर एकापेक्षा जास्त लोकांची नावे असतील तर त्यातून प्रत्येकाचा हिस्सा स्वतंत्रपणे दाखवण्याची प्रक्रिया म्हणजे खाते वाटप. त्यानंतर प्रत्येक खातेदारास स्वतःच्या मालकीची स्वतंत्र सातबारा मिळतो मित्रांनो. खाते वाटपाची प्रक्रिया कशी राहणार? सर्व खातेदारांची सहमती आवश्यक. सर्व व्यक्तींना आपल्या हिस्साचे स्पष्ट प्रमाण मान्य करणे आवश्यक आहे. तोंडी न करता लेखी वाटपाचा पत्र तयार करणे आवश्यक आहे. खाते वाटपाचा अर्ज तयार कसा करायचा त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. तहसील कार्यालयात नमुना अर्ज मिळतो. या अर्जामध्ये सर्व खातेदारांची नावे, शेतीचे गट नंबर, क्षेत्रफळ, गाव व तालुका, सातबारा व 8 उतारे, वारस नोंद असल्यास वारस प्रमाणपत्र, ओळखपत्रे, संमतीपत्र, कधीकधी नकाशा सुद्धा लागतो आणि महत्त्वाचे एकमेकांची संमती सुद्धा लागते मित्रांनो. तर मित्रांनो, यानंतर सर्वप्रथम तलाठीकडे अर्ज द्यावा. तलाठी जमिनीची स्थिती तपासतो आणि पुढील शिफारस करतो. तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्याकडून पंचनामा, पाहणी संबंधित जमीन मागणी योग्य आहे की नाही ते पाहतात. एकत्रित पाहणी व पंचनामा करून अहवाल तयार करतात. तहसील कार्यालयात खाते वाटपाचा आदेश, तहसीलदार खातेदारांच्या संमतीवर आदेश काढतो. नवे स्वतंत्र सातबारा उतारे तयार होतात मित्रांनो. तर मित्रांनो, खाते वाटपात वाद असल्यास काय करावे? जर कुटुंबातील सदस्यांमध्ये हिस्सा पटत नसेल तर तहसीलदार वाटपाचा आदेश देत नाही. अशा परिस्थितीत सिव्हिल कोर्टात वाटणीसाठी दावा करावा लागतो. न्यायालयाने निर्णय दिल्यावर त्यांच्या आधारे खाते वाटप होते. किंवा कुणालाही वाटपावर आक्षेप असल्यास तो सातबारावर हरकतदार म्हणून नाव नोंदवू शकतो. त्यानंतर खाते वाटप प्रक्रियेत तहसीलदार निर्णय घेतो किंवा ती न्यायालयात पाठवतो.